देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। चंद्रपुर विधानसभा क्षेत्र में आगामी विधानसभा चुनाव 2024 के मद्देनजर राजनीतिक सरगर्मियां तेज हो रही हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे के जिलाध्यक्ष मंदिर भाव रोडे, जो चंद्रपुर विधानसभा क्षेत्र से उम्मीदवार रहे हैं, ने चंद्रपुर की जनता से समर्थन की अपील की है। मंदिर रोडे ने भाजपा सरकार पर तीखा हमला करते हुए कहा कि उन्होंने चंद्रपुर जिले के युवाओं और महिलाओं के लिए कोई ठोस कार्य नहीं किया है। उनके अनुसार भाजपा ने सिर्फ बस स्टॉप और मूर्तियां बनाने का काम किया है, लेकिन युवाओं के लिए रोजगार और महिलाओं की सुरक्षा के लिए कोई ठोस कदम नहीं उठाए गए हैं। उन्होंने चंद्रपुर की जनता से वादा किया कि यदि उन्हें मौका दिया जाता है तो वे चंद्रपुर के ढांचे को पूरी तरह से बदल देंगे और महिलाओं की सुरक्षा व सशक्तिकरण के लिए महत्वपूर्ण कदम उठाएंगे। आइए सुनते हैं मंदिर रोडे जी का संदेश। यावेळी आपल्या सोबत आहे मनसे जिल्हाध्यक्ष मंदिर रोडे आणि आपण चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून आपण मनसेचे आपण उमेदवार आहात। सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। धन्यवाद सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ, आता पुढे निवडणुका लागत आहे म्हटलं, आपले कन्फर्मेशन झालेलं आहे म्हटलं आपल्या तिकीट बद्दल, तर मला सांगा कशा प्रकारचे आपले विकासचे मुद्दे राहणार, काय आपलं रोड मॅप राहणार, युवकांसाठी काय विजन घेऊन आपण मतदारसंघात उतरवतात त्याबद्दल सांगा। सर्वप्रथम आपल्या सर्व चॅनल धारकांचं खूप खूप धन्यवाद की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवाराचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार जनतेपर्यंत पोहोचवाल आपल्या न्यूज चॅनलच्या बद्दल, म्हणून मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं व आपल्या न्यूज चॅनलचं धन्यवाद म्हणतो। आता 22 तारखेला माननीय राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर दौऱ्यावर आलते। यांनी इथली 2 उमेदवारी जाहीर केली होती। त्या 2 उमेदवारीपैकी एक माझी उमेदवारी होती चंद्रपूर विधानसभेमधून। हा चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र आहे। औद्योगिक क्षेत्र असल्यानंतर पण या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बेरोजगार आहेत युवक युवती। इथल्या अगर युवक युवतींना डिप्लोमा, डिग्री, ITI, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालेलं आहे शिक्षण, उच्च शिक्षण झालेलं आहे, यांना पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, हैदराबादला जावं लागतं। तीही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन व शासनाची निष्काळजी आहे, त्यांचं अपयश आहे की इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार न दिला। अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर विधानसभेच्या मतदारांनी अगर आम्हाला यावेळेस संधी मतारूपात संधी दिली तर आम्ही 100% बेरोजगार मुक्त चंद्रपूर करू। लोकसभाचे जे निवडणूक जे झालेले होते त्यात महायुतीचे जे पराभव झालेला होता, तर त्यात आपण हे बघतो की आता मनसे असो आणि इतर पक्ष जे आहेत पूर्ण आघाडीवर आणि ऍक्शन ऍक्टिव्ह मोडमध्ये, तर आपण मनसे तर्फे म्हणजे आता मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे जे समस्या आहे लोकांची, तळागाळातली जे समस्या लोकांची, त्याला दूर करण्यासाठी आपले पुढचे काय नियोजन राहणार त्याबद्दल बघा। ज्या प्रकारे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकसभा आता झालेली आहे नुकतीच, आता विधानसभा अंगावर आलेली आहे, 2.5-3 वर्षापासून महानगरपालिका थांबलेली आहे निवडणुकीसाठी। हे निवड याच्यासाठी थांबलेली आहे की इथले स्थानिक विद्यमान आमदार, विद्यमान खासदार या जे कोणी सत्तेवर बसलेले आहेत हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत, म्हणून यांनी निवडणुकी लांब केलेल्या आहेत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत 5 वर्षापासून जनतेच्या प्रश्नाला मान घेत आहे, जनतेचे प्रश्न जाणून घेत आहे, ते शासन दरबारी मांडत आहे, लोक प्रतिनिधी पुढे मांडत आहे, तरीही त्या लोकांना कुठेतरी समाधानकारक त्यांचं उत्तर मिळत नाहीये। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेस त्यांचे प्रश्न घेऊन संपूर्ण विधानसभेमध्ये या किंवा जनतेपुढे आम्ही हे प्रश्न शासन व प्रशासन। महायुतीची जी योजना आहे, लोकप्रिय जी योजना आहे, माझी लाडकी बहीण योजना जी आहे, लोकांतर्फे त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो त्या योजनेला, परंतु आपण हे बघतो की महिलांची आणि मुलींची जे सुरक्षा जे त्यात कुठे ना कुठे खतऱ्यात आहे, ते म्हणजे ते पुष्कळ गाजाचे राहणार, आपण काय बोलणार त्यावर? मुळात तुम्ही एक लक्षात घ्या, खूप चांगला प्रश्न केला की लाडकी बहीण योजनेसंदर्भात। हे मुळात ही योजना ही महाराष्ट्राची नाही आहे, हे आपल्या बाजूला लागलेल्या राज्याची आहे। त्यांना त्या राज्यामध्ये यश आलेलं होतं, तर त्यांची कल्पना घेऊन इथल्या आपल्या सरकारने ही योजना राबलेली आहे। आता 2 महिने ज्या प्रकारे त्यांना आता 2 महिने त्यांना काहीतरी पैसे मिळतील, 2-3 महिने आचारसंहिता लागल्यानंतर पैसे कुठून देतील ना? सरकारच्या तिजोरीमध्ये इतका पैसा आहेत का? मला असं वाटते की 1500 रुपये देण्यापेक्षा महिलांना त्यांना सुरक्षेची गरज आहे,
मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो की हे लोक मोफत 1500 रुपये देऊ शकतात महिलांना. म्हणजे ज्या महिलांना 5,000 15,000 रोजगार मिळाला पाहिजे ते हे 1500 रुपयामध्ये त्या महिलांना बेरोजगार करून राहिलेले आहेत. मला असं वाटते की अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यांनी अगर संधी दिलेली अगर मतदारांनी महाराष्ट्रभरात, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वप्रथम बेरोजगार व महिलांच्या संरक्षणासाठी नका पुढे राहतील, धावून येतील. हे पण बघितलं की मागच्या रासाहेब इथे आले होते दौऱ्यावर चंद्रपूरच्या, तर काही राडा इथे झालेला होता, काही अंतर्गत वाद झालेला होता मनसेमध्ये. शेवटी लॉटरी आपल्यालाच लागली, शेवटी लॉटरी आपल्यालाच लागली आणि आपणच उमेदवार झाले म्हटलं. त्यावर आपण काय बोलणार? बघा, मागच्या वेळेस साहेब जेव्हा दौऱ्याला आले ते 2022ला कदाचित 22ची गोष्ट आहे बहुतेक, त्यावेळेस ना का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपसातला काही वाद न झालता. ते बाहेरचे लोक आलते, ते त्यांचे काहीतरी एक वेगळा विषय होता, पण त्यांनी तिथं साहेबांसमोर तो विषय मांडायचा होता, परंतु तो विषय मांडताना त्यांची दिशा चुकलेली होती ना. त्या गोष्टीला मग मीडियाने त्या गोष्टीला पकडून धरलं होतं ना. आता जो राडा तुम्ही गोष्ट करून राहिलेले आहेत, आता राडा ना झालता. ज्या इतर पक्ष, मग ते कोणतेही पक्ष असतील महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे, या सगळ्या पक्षांनी जे टीका करतात याची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उमेदवार नाही आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कार्यकर्ते नाही आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सत्तेत नाही आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण संपलेली आहे, परंतु आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तिकीट मिळवून घेण्याकरिता उमेदवाराची रांग लागलेली आहे. त्या गोष्टीवरून अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, प्रत्येक गोष्टी पक्षामध्ये होतात. काही वर्षापूर्वी भाजपमध्ये झाले होते, काही वेळेस काँग्रेसमध्ये झालेले आहेत, राष्ट्रवादीमध्ये वाद झालेले आहेत. आमच्याकडे पक्ष चोरी तर नाही गेलेला आहे आमच्याकडे कुठे. बाकीच्या सगळेजण सत्तेसाठी मग्न आहे, एकमेकांचं चिन्ह चोरून राहिले. आज चंद्रपूर मतदारसंघाच्या एकंदर चित्र बघता आपण हे बघतोय की इथे दिग्गजांचे लढा आहे म्हटलं, बरेचसे राष्ट्रीय पार्टी पण इथे आहे म्हटलं, भाजपा आहे, काँग्रेस आहे, बरेचसे रसाखीशीचं वातावरण आहे म्हटलं. त्यात आपल्या मनसेतर्फे आपली वर्णी लागली पाहिजे, त्यासाठी आपलं काय व्यूहरचना असेल, काय बॅकअप प्लॅनिंग असेल, त्याबद्दल सांगा. बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चंद्रपूर विधानसभेकरिता एक उत्तम आम्ही एक विजन घेऊन पुढे आलेलो आहोत, त्यांच्यापर्यंत ते पोहोचून राहिलेलो आहोत. विजन हेच की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक साधारण 200-250 कंपन्या आहेत. त्या कंपन्यामध्ये ना का बहुतांश बाहेर राज्यातील लोक आहेत. आपल्या स्थानिक विभागांना रोजगार नाही आहे, आम्ही तो एक रोजगारासाठी करू. सोबतच आम्ही चंद्रपूरमध्ये आता महाराष्ट्रभर चालू आहे, हे सगळे जनतेला ह्या गोष्टी पटतील की म्हणजे कॉन्व्हेंट शाळा ज्या आहेत प्रायव्हेट सेक्टर, यांची फीज वाढलेली आहेत, मनमानी फीज घेऊन राहिलेले आहेत, हर 2 वर्षामध्ये गणवेश बदलून राहिलेले आहेत. हा सर्वसामान्य गोरगरिबांना फटका पडणारा आहे. हा भूदंड गोरगरिबांच्या खिशाला लागून राहिलेला आहे, याच्याकडे यांचं लक्ष नाहीये. सोबतच चंद्रपूर जिल्हा हा पोल्युशन पासून मुक्त करू आम्ही. सोबतच शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत, शेतकऱ्याच्या प्रश्नाला आम्ही नका तडा देऊ. शेतमाला भावाला जे काही आंदोलन करायचे आहे ते पुढे जायचं आहे. आम्ही हे मनसेच्या माध्यमातून मनसेतर्फे आपण एक जनसामान्य नेता म्हणून ओळखल्या जातात, आपली ओळख आहे आणि तळागाळातलं आपण नेहमी भेट होत राहतात. अशात आपण आपल्याला जी उमेदवारी जी मिळालेली आहे, आणखीन आपलं सतत जनसंपर्क सुरू आहे, भेटीगाठी सुरू आहे, मेळावे सुरू आहे, तर येथील जे नागरिक आहे, येथील जे मतदार बंधू आहे, त्यांना आपला काय एक प्रेमाचा संदेश असेल? मला एवढंच बोलायचं आहे इथल्या चंद्रपूर मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांना, माझ्या माता भगिनींना, माझ्या युवक युवतींना, की तुम्ही एकदा महाराष्ट्र नवनिर्माणाला संधी द्या. आम्ही आपल्या विधानसभेतील व जिल्ह्यातील जे काही कोणते प्रश्न असतील, मग ते विद्यार्थ्यांचे शैक्षणिक असेल, सामान्य रुग्णालयामधले असतील, त्याच्यानंतर पोल्युशनचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, जिल्हा परिषदचे असतील, युनिव्हर्सिटीचे प्रश्न असतील, बहुतांश रोड, रस्ते, नाली, वीज, या सगळ्या प्रश्नाला घेऊन आम्ही तडा देऊ ना, त्यांना आपण या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.